के हिसाब से अजित पवार का बयान है। वो राष्ट्रवादी का एक विषय, मैं उसमें बात करूंगा। बोलिए सर, शेतकरी आंदोलनामुळे उत्तर राज्यांमध्ये 500 कोटींचा आर्थिक फटका बसत चालला। मग याच्यावरती महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, प्रधानमंत्री असतील, देशाचे कृषी मंत्री असतील, त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत। शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी, हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात। रस्त्यावर बंदुका रोखलेले शेकडो हजारो पोलीस तुम्ही थांबवू शकता। अडथळे निर्माण करण्यासाठी रस्त्यावर खळगे ठोकू शकता। पण 500 कोटी रुपयाचं रोज नुकसान होत आहे, त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं तो विषय हाताळायला तयार नाही। रुपयाचं नुकसान जर शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रोज होत असेल तर आता या आंदोलनाचा साधारण 16वा दिवस आहे। 16वा दिवस आहे। काय करतायत मोदी? परदेशामध्ये घंटा वाजवत फिरतायत, अबुधाबीला लोकांना मूर्ख बनवतायत। काय करतायत तुम्ही? हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या घंटावाद्यांना विचारायला पाहिजे। कहा? देखिए, ये जो है, जब 2 साल पहले ये प्रोटेस्ट आंदोलन हुआ था किसानों का, तब भी भारतीय जनता पार्टी ने कहा था कि किसान नहीं है, खालिस्तानी है। उन्हें खालिस्तानियों से पैसा आता है आंदोलन के लिए, नक्सलाइट है, माओवादी है, वो किसान नहीं है, हजारों किसान नहीं है। और फिर एक बार किसान आंदोलन को इस प्रकार से बदनाम करने की कोशिश नरेंद्र मोदी और उनकी सरकार कर रही है। हजारों किसान एक खालिस्तानी है, हजारों लाखों किसान टेररिस्ट है, नक्सलाइट है, माओइस्ट है। अगर है तो गोली चलाओ, हिम्मत है तो गोली चलाइए ना आप। ये पूरा नरेंद्र मोदी और उनकी सरकार जिस तरह से किसान आंदोलन को, जिस तरह से वो हैंडल कर रही है, मुझे लगता है पूरा मामला हाथ से निकल चुका है। बांद्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे 29 एकर, ती अदानी यांना डेव्हलपमेंटसाठी दिली, इमारती बांधण्यासाठी। त्यासाठी एल&टीने देखील निवेदिका दिला होता आणि टर्नओव्हर पाहिला तर अदानी यांनाच भेटणार असं विरोधकांकडून। बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाहीत। इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे यांची नावं जाहीर करा। ही जी सूचना किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे। मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे, गोरखधंदा। आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत। आमच्याकडे नाही आहेत, आमच्या पक्षाकडे नाही आहेत, किंवा काँग्रेसकडे नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत, डाव्यांकडे नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत। मिठागराची जमीन मोदीला, म्हणजे अडाणींना, धारावी अडाणींना, आता बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना। म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणीनगर केलं तर 106 हुतात्मे यांनी मुंबईसाठी हुतात्मे दिले, त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल। काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक, काय करतात? काय कोल्हापुरात बसून अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे।
आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातो आहे आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. हां, अख्खी मुंबई घशात घालत आहेत गौतम अडाणींच्या. आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला आहे इलेक्ट्रल बॉन्डचा, तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते. सर राज्याच्या राजकारणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, प्रमोद महाजन असतील, आर पाटील असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अनेक सत्ताधारी विरोधक होते, त्यांची भाषणं होती, टीका टिप्पणी होत होती. मात्र आजचं आपण कालचंच भाषण जर निलेश राणे यांचं पाहिलं तर सध्या महाराष्ट्र राज्याचा जो राजकारणाचा सांस्कृतिक दर्जा आहे तो भारतीय जनता पक्षामुळे या राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. भारतीय जनता पक्षानं काही टोळ्या हायर केलेल्या आहेत, भाड्याने घेतलेल्या आहेत चिखलफेक करण्यासाठी. आणि या महाराष्ट्राला जी एक थोर परंपरा होती, पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती, यशवंतराव चव्हाणांपासून बरं का ते आतापर्यंत, त्या संस्कृतीवर नशेच्या दारूच्या अनेकतेच्या गुळण्यात टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षानं काही भाडोत्री लोकांकडून सुरू केला असेल. आमच्याकडे सुद्धा आम्ही सुद्धा कठोर शब्दाचा वापर करतो. बाळासाहेब ठाकरे नक्कीच करायचे. अनेक कठोर शब्द आम्ही वापरतो. आमच्याकडून एखाद दुसरा शब्द चुकीचाही जात असेल, पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हा जो दारूखाना सुरू केलेला आहे, याच्या भट्ट्या लावलेल्या आहेत नशेच्या, त्या पाहता महाराष्ट्राची संस्कृती मला लयाला जाताना दिसते. मी कोणा व्यक्तीचं नाव घेत नाही, पण संपूर्ण राज्याची राजकीय संस्कृती ही लयाला जाताना दिसते. आणि त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष. सर, कांग्रेस के अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं और अभी कांग्रेस जो है वो एजेंसीज के सामने प्रोटेस्ट करने वाली है आज देश भर में. कैसे देखते हैं इस चीज को? इलेक्टोरल बॉन्ड की बात हुई, उसके बाद ये जो सामने चीज आई है जिसकी वजह से भारतीय जनता पार्टी का अकाउंट फ्रीज होना चाहिए. जिस तरह से इलेक्ट्रल बॉन्ड्स का भ्रष्टाचार सामने आया है, हाँ, ब्लैक मनी, मनी लॉन्ड्रिंग का पैसा बीजेपी का अकाउंट में चला गया है, ये सीधा सीधा दिखता है. तो कांग्रेस का अकाउंट क्यों सील हो रहा है? बीजेपी का अकाउंट सील होना चाहिए पूरी तरह से, लेकिन वो नहीं हो रहा है. कांग्रेस का अकाउंट सील हो रहा है. अगर कांग्रेस पार्टी ने आंदोलन शुरू किया है, हम उनका समर्थन करते हैं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घडतंय, याचा फटका बसू शकतो काँग्रेस? अजिबात फटका बसणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील, पण लोकांचे समर्थन आहे. पैसे नसतील, आमचे तुम्ही पैसे काढून घ्याल, पण लोकांचं समर्थन कसं काढणार? सर, शरद पवार जी का बयान आया कि जो पार्टी गई, चिन्ह गई, उन्हें कोई चिंता नहीं है, लेकिन वो एक अलग उसमें रास्ते पे नहीं जा रहे हैं. अजीत पवार का बयान आया था इसको लेके कि उन्हें कोई चिंता नहीं है और लोग उनके साथ में हैं. ऐसा अजीत पवार बोल रहे हैं? नहीं, अजीत पवार का बयान आने के बाद अजीत पवार के साथ अजीत पवार उनके बेटे और उसकी पत्नी है बारामती में. मेरे हिसाब से जनता जो है बारामती की, वो पवार साहब के साथ, उनके फैमिली के साथ है. देखिए, अजीत पवार अब भाजपा के कार्यकर्ता बन गए हैं. वो राष्ट्रवादी कांग्रेस वगैरह सब ढोंग गए. आपने देखा होगा, पहली बार मैं देख रहा हूँ ये जो अपने आप को शिवसेना कहते हैं, ये वो शिंदे मिंदे वाले लोग, उनका कल अधिवेशन हो गया. कहाँ? कोल्हापुर में. और क्या किया? शिवसेना के अधिवेशन डुप्लीकेट हुआ, लेकिन नाम तो शिवसेना लेते हैं. शिवसेना के अधिवेशन में अभिनंदन का ठराव किसका है? तो बीजेपी के नेताओं का और बीजेपी का. आपने देखा? शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या 60-65 वर्षामध्ये एवढी चाटुगिरी आम्ही कधी केली नव्हती. आम्ही युतीमध्ये होतो, आम्ही एकत्र होतो, आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो, पण स्वतःला शिवसेना मानणारे हे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात? तर भाजपच्या अभिनंदनाचा, भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा. म्हणजे तुमची चाटुगिरी जी आहे, मी तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले,
हे काल स्पष्ट झालं. शपथ देखील देण्यात आली आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं. आ संजय निरुपम जो है बरं, क्या है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बनवायचे शपथ देखील या अधिवेशनात. अशा शब्द आम्ही कधी घेतल्या नव्हत्या. आम्ही शिवसेनेचाच विचार पुढे नेला. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. बाकी सगळे युतीमध्ये, आघाडीमध्ये आले आणि गेले. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.